अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक येथे चोरट्यांनी धाडशी चोरी केल्याची घटना समोर आली असून नगर मनमाड महामार्गावरील बालाजी किराणा स्टोअरमध्ये चोरट्यांनी अलगद प्रवेश करत तब्बल 4 लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याच्या 2 बांगड्या लंपास केल्या आहेत। सदरची घटना नगर मनमाड महामार्गालगत घडली असून चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या भिंतीवरून उडी मारून खिडकीतून घरात प्रवेश केला आणि चोरी केली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती तसेच शिर्डी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ञांना तपासासाठी पाचारण केले। प्राथमिक माहितीनुसार बालाजी किराणा स्टोअरचे मालक अमित दोशी यांच्या घराचा दरवाजा उघडा राहिल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात अलगद प्रवेश करून रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केले। या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपींचा लवकरच शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल असं आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी माध्यमांशी बोलताना दिले। याच्यामध्ये अमित दोशी म्हणून आहेत, बालाजी किराणा स्टोअर्स त्यांचं दुकान आहे सावळी विहीरला। त्यांच्या इथे रात्री 3च्या सुमारास 2 चोर त्यांच्याच बंधूंचं बाजूला एक बांधकाम चालू आहे, त्या बांधकामाच्या तिथून त्यांनी सदर जे आहेत अमित दोशी यांच्या घरात प्रवेश केला। ते दरवाजा उघडा राहिला होता, त्यांच्या दुसऱ्या मजल्यावरचा दरवाजा उघडा राहिल्यामुळे चोरांनी तिकडून प्रवेश केल्याबद्दल डॉग स्क्वॉडनं दाखवलेलं आहे आपल्याला। आणि प्रथम दर्शनी त्यांनी सांगितलेलं आहे की 4 लाख रुपये कॅश आणि 2 बांगड्या अशा स्वरूपाची त्यांची मालमत्ता गेलेली आहे। त्यामध्ये त्यांच्या घरात संपूर्ण CCTV फुटेज आहेत, फुटेजमध्ये आरोपी दिसत आहेत। त्या अनुषंगानं पुढील तपास चालू आहे। डॉग स्क्वॉड येऊन गेलेला आहे, फिंगरप्रिंट पोचत आहे आणि आमचे API वाळके साहेब आहेत, संबंधित तपास अधिकारी ते तिथं आहेत सकाळपासून। पुढील तपास चालू आहे। याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेतली जाईल यामध्ये आणि हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आहे आम्ही। रोख रकमेसह सोनं देखील चोरीला गेलेलं आहे, त्या सोन्याची किंमत सरासरी काय आहे, काय पोलीस संघटनेने सद्य परिस्थितीत आता त्यांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे की 4 लाख रुपये कॅश आणि 2 बांगड्या सोन्याच्या एवढं सांगितलेलं आहे। बाकीचं त्यांना आता फिंगरप्रिंट जोपर्यंत संपूर्ण घर चेक करत नाही तोपर्यंत ते सुद्धा म्हणजे बघू शकणार नाहीत, त्यांना थांबायला लागेल थोडा वेळ। ते झाल्यानंतर फिंगरप्रिंटचं सगळं काम पूर्ण झाल्यानंतर बाकीचे त्यांच्या घरातले सगळे ड्रॉवर्स वगैरे ते बघतील, अधिकची माहिती त्यानंतर मिळेल आपल्याला। घडलेल्या प्रकाराबाबत शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी गस्त वाढवण्याचं आश्वासन देखील दिलं आहे। प्रतिनिधी प्रदीप पाटील, S न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी, अहिल्यानगर।